नमस्कार. नाशिक भ्रमंतीच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. या व्हिडिओ मालिकेअंतर्गत आता आपण भेट देण्यासाठी आलो आहोत नाशिकच्या प्रसिद्ध अशा त्रिरेशमी किंवा पांडव लेण्यांना. ही लेणी 2000 वर्षापूर्वी सातवाहन काळात निर्माण करण्यात आली होती आणि आजच्या व्हिडिओद्वारे या लेण्यांची माहिती आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेणार आहोत. हा लेणी समूह नाशिक स्टेशनपासून 7 ते 8 किलोमीटर तर नाशिक मुंबई हायवेपासून फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि येथे येण्यासाठी आपल्याला अनेक बसेस तसेच प्रायव्हेट वाहनं अवेलेबल असतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे या लेणी समूहाची, त्याचं ऐतिहासिक महत्त्व, धार्मिक महत्त्व आणि या लेणी समूहामध्ये बघण्यासारखी शिल्पकला, या सर्व गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटी तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. या ठिकाणी आपलं जे प्रवेशद्वार दिसतं आहे हे पांडव लेण्यांमध्ये जाते. इथे फाळके स्मारक देखील आहे, पांडव लेणी आहे, बुद्धविहार आहे आणि वॉटर पार्क आहे. अशी 4 ठिकाणं आपण एकत्ररित्या बघू शकतो. तर आपण या व्हिडिओला इथून स्टार्ट करतो आहे. जर आपल्याकडे प्रायव्हेट वाहन असेल तरी अगदी लेण्यांच्या पायथ्यापर्यंत रस्ता आहे. अनेक सार्वजनिक बसेस देखील या ठिकाणी येतात. मुख्य गेटपासून 10 ते 15 मिनिटं अंतरावरती पुरातत्व विभागाने बांधलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या आपल्याला 20 मिनिटात लेण्यांपर्यंत घेऊन जातात. संपूर्ण भारतवर्षात असणाऱ्या एकूण 1200 प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी तब्बल 680 लेणी महाराष्ट्रात आहेत. बेसॉल्ट प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या डोंगर रांगांमध्ये सर्वाधिक असल्याने येथे जास्त प्रमाणात लेणी कोरण्यात आले. यापैकी नाशिक येथील त्रिरेशमी किंवा पांडव लेणी या ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत. लेणी क्रमांक 10 हा एक मोठा विहार असून जुन्नर येथील गणेश विहारानंतर सर्वात मोठा विहार समजला जातो. मागच्या भिंतीत एक मोठा स्तूप होता. तो यादव काळात भैरव मूर्तीत रूपांतरित झालेला दिसून येतो. पांडव लेण्यातील शिलालेखांमधून आपल्याला त्या काळातील राजकीय आणि ऐतिहासिक माहितीबरोबरच भौगोलिक माहितीचे ज्ञान मिळते. त्यावेळच्या प्रांतांची नावं, पर्वत, नद्या, शहरे, गावे याचबरोबर राजसत्ता आणि राजपरिवार याबद्दल सविस्तर माहिती मिळते. या दगडातील गुंफांना लेणी असं म्हटलं जातं. याचं श्रेयही नाशिकच्या पांडव लेण्यांनाच लाभलेलं आहे. या लेण्यातील शिलालेखात लेण हा शब्द प्रथम आलेला दिसतो. लेणी क्रमांक 14 मधील शिलालेखात 2000 वर्षापूर्वी नाशिकचे नाव नासिक्य असल्याचे समजते. पुरातत्व विभागाने प्रत्येक लेण्याला क्रमांक दिल्यामुळे या क्रमांकानुसार लेणी पाहता येतात. विहारांच्या बाजूला बौद्ध भिक्षूंना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली असायची. तर ह्याला पूर्वी पोनी म्हणत. पोनी म्हणजे पाण्याचं टाकं आणि ही पाण्याची टाकी विविध त्या काळातले जे व्यापारी असत ते बौद्ध संघाला किंवा लेणी समूहाला दान म्हणून देत असत. आपल्या आत्पेष्टांच्या स्मृतीप्रतीर्थ त्या काळातल्या अनेक धनाढ्याने अशी दानं, अनेक व्यापाऱ्यांनी अशी दानं दिलेली आढळतात आणि त्या संदर्भातले शिलालेख देखील त्या वास्तूवरती कोरण्यात आलेले आहेत. इथे काही शिड्यावरती जातात. अतिशय दुर्मिळ असा हा दुमजली प्रकार आहे. जसे भाजी ज्या प्रकारच्या शिड्या आढळतात अशा शिड्या इथे आढळतात. या शिड्या काही कारणास्तव वरती जाण्यासाठी बंद करण्यात आल्यात. हे एक छोटेखानी विहार आहे आणि ह्या विहाराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला बघू शकतो जाळीदार खिडक्या कोरण्यात आल्यात. या खिडक्यांची रचना खास यासाठी केली आहे की आतली हवा खेळती राहावी आणि शुद्ध हवेचा पुरवठा या लेण्यांमध्ये असणाऱ्या भिक्षू अभ्यासकांना व्हावा. आतमधलं आपण दृश्य बघू शकतो. इथे अंधार असल्यामुळे आपण पुरेसं कॅप्चर करू शकत नाही आहेत. मात्र इथे जे नक्षीकाम आहे आणि अतिशय सुबक असं कोरीव काम आपण या लेण्यामध्ये बघू शकतो. या लेणी समूहात एकूण 22 विहार आणि 2 चैत्य म्हणजेच 24 लेणी आणि 29 शिलालेख आहेत. शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेली अक्षरे. सुमारे 2500 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या या लेण्यातील शिल्पकला अगदी वाखाणण्याजोगी आहे. तर हा मुख्य स्तूप आहे.
या लेणी समूहातला आणि ह्या मुख्य स्तूपाजवळ त्या काळात बौद्ध धर्मियांच्या प्रार्थनामयाच्या बाजूला जे आपण हे खांब बघतोय, हे खांब अष्टकोनी असून त्या खांबाच्या तळाला आपल्याला कलशाकृती दिसेल. पूर्वी स्तूपाला प्रदक्षिणा घालण्यासाठी या खांबाच्या मागची जागा आहे, ह्या जागेचा वापर केला जायचा. आपण थोडं वरती पाहिल्यानंतर याचा छताचा भाग आहे लेण्याचा, हा गजपृष्ठाकार म्हणजेच हत्तीच्या पाठीसारखा आपल्याला दिसतो आणि तिथे काही आपल्याला कोबण्या दिसतात. या कोबण्यांमध्ये पूर्वी लाकूड काम केलेलं असून त्या आधारे मंडप घातला जायचा. आपण या खांबांवरती काही शिलालेख कोरलेले पाहू शकतो. त्या काळातील या लेण्यांसाठी दान देण्यात आलेल्या दानशूरांची माहिती या शिलालेखाद्वारे आपल्याला देण्यात येते. तर या मुख्य चैत्यगृहापासून वरती काही शिड्या जातात आणि आपण लेण्याच्या वरच्या मजल्यावरती येतो आहे, कारण ह्या लेणी समूहातली बरीचशी लेणी ही दुमजली आहेत. साधारणपणे येथील विहारांची ओसरी, मंडप, सभोवतालील खोल्या अशी स्थापत्य रचना आढळून येते. येथील स्तंभांचा घटनाक्रम साधारणपणे अष्टकोनी स्तंभ, घंटाशीर्ष, कमलायुक्त चौरसाकृती घटक, त्यावर स्वारशिल्प आणि कठडा असा आहे. साधारणपणे इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते इसवी सन 7व्या शतकापर्यंत येथे लेणी कोरण्याचं कार्य सुरू होतं. मूळच्या हिनयान लेण्यात सुमारे 6व्या शतकात महायान परंपरेसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले होते. या लेण्यांचा शोध एका ब्रिटिश अधिकाऱ्याने शिकारीच्या दरम्यान लावला. त्या कालखंडापर्यंत ही लेणी अज्ञातवासात होती आणि ह्या लेण्यांमध्ये अनेक शिल्पकामं आपल्याला अशी आढळतात ज्यामध्ये बौद्धांच्या जातककथेतील कथा चितारण्यात आल्या आहेत. आणि अशाच एका शिल्पकलेमध्ये 5 मूर्ती आपल्याला इथे आढळतात. त्या 5 मूर्त्यांमुळेच या लेण्यांना त्या काळात पांडव लेणी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ह्या लोककथा होत्या, दंतकथा. कालांतराने लेण्यांमधील शिलालेखांचा अभ्यास झाल्यानंतर ही लेणी बौद्धकालीन लेणी आहेत हे सिद्ध झालं. मूळच्या हिनयान लेण्यात नंतर सुमारे 6व्या शतकात महायान परंपरेसाठी आवश्यक असे बदल करण्यात आले आहेत. बऱ्याचशा लेण्यात बौद्ध शिल्पे कोरण्यात आली आहेत. यातील गौतम बुद्ध यांची शिल्पे स्थानक, प्रलंब पादासन, पद्मासन, सिंहासन तसेच ध्यानमुद्रा, धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा, वरद मुद्रा व महानिर्वाण मुद्रेत कोरण्यात आली आहेत. सोबतच बोधिसत्वांची पद्मपानी, वज्रपानी, मैत्रेय अशी शिल्पेही पाहावयास मिळतात. येथे एकूण 24 लेणी असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या उत्तराभिमुख लेणींना पूर्वेकडून पश्चिमेकडे अनुक्रमांक दिले आहेत. यामुळे लेण्यांचा अभ्यास सोपा होतो. हे बघा, हे लेणं जे आहे ते सातवाहन राजा गौतमपुत्र सातकर्णी याच्या कालखंडात कोरण्यात आलं होतं. या लेण्याची संकल्पना थोडक्यात अशी आहे. ह्या लेण्याच्या उचरीमध्ये 6 अष्टकोनी खांब आहेत. खांबांच्या वरती अप्रतिम शिल्पकाम केलेलं आहे. या शिल्पकामावरती काही प्रमाणात ग्रीक किंवा रोमन शिल्पकलेचा प्रभाव आढळतो, कारण ग्रीकमध्ये किंवा रोमनमध्ये जे फिंग्स वगैरे शिल्प आहेत तशी शिल्प या ठिकाणी आपल्याला आढळतात. या 6 मनुष्याकृती आपल्याला दिसतात. या 6 मनुष्याकृतींनी या लेण्याचा भार तोलून धरत आहे असं दाखवण्यात आलं आहे. या मनुष्याकृती यक्ष किंवा किन्नर यांचे असू शकतात. पुढे जाऊयात. लेणे क्रमांक 3 हा एक सुंदर विहार असून त्यात 2 खोल्या असलेली ओसरी व 18 खोल्या असलेला मंडप आहे. हे लेणे गौतमीपुत्र सातकर्णीची आई गौतमी बलश्री व मुलगा वैशिष्ट्यपुत्र पुळवामी याने खोदविले. ओसरीतील ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील 4 शिलालेख असून सातवाहन व पश्चिम क्षत्रपांच्या ऐतिहासिक साधनांच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओसरीतील दरवाजाच्या दोन्ही बाजूस 2 मनुष्याकृती व शिल्पपट आहेत. ओसरीत 6 अष्टकोनी खांब आहेत. पांडव लेणी प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या हिनयान व महायान पंथाच्या कालखंडात खोदण्यात आली. येथे एकूण 27 ब्राह्मी भाषेतील शिलालेख कोरलेले असून त्यातून सातवाहन आणि क्षत्रप
यांच्या इतिहासाविषयी उपयुक्त माहिती मिळते. अंतिम टप्प्यातली काही लेणी हे 4थ्या क्रमांकाचं लेणं आहे आणि या 4थ्या क्रमांकाचं लेणं जे आहे ते 2 खांबांवरती तोलण्यात आलं आहे. बाजूला पण 2 खांब आहेत, मात्र ते भिंतीमध्ये आहेत. असे 4 खांबांवरती तोलण्यात आलं आहे. खांबांच्या वरच्या बाजूला आपल्याला वेदिकापट्टी दिसते आणि काही शिल्प कोरण्यात आलेत. यामध्ये जातक कथेतील काही चित्रकथा कोरण्यात आलेल्या आपल्याला दिसतात. हातीची शिल्प आहेत, यक्ष किन्नर आपल्याला दिसतात आहेत. आणि ह्या लेण्याच्या आतमध्ये आपण जाऊन बघूयात. जाळीदार खिडक्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिसत आहेत. लेण्याची काही प्रमाणात पडझड झालेली दिसते आपल्याला, कारण बराचसा कालावधी ओलांडून गेला आहे. लेणी समूहातील क्रमांक 1 हे विशाल परंतु अर्धवट खोदलेलं लेणं आहे. यास ओसरी व मंडप आहे. ओसरीत 4 स्तंभ आणि 2 अर्धस्तंभ आहेत. तर मित्र हो, नाशिकची ही त्रिरेश्मी लेणी म्हणजेच प्राचीन बौद्ध लेणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमचा चॅनल पाहत राहा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.